दिव्यांग वृद्धांना घरातून करता येणार मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 40% अपंगत्व व 85 वर्षांवरील वृद्ध यांच्याकरता भारत निवडणूक आयोगामार्फत 12D नमुना भरून घरूनच मतदान करता येणार आहे। मात्र ही बाब अनिवार्य नसून अधिकची सुविधा म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार आहे। लोकसभा निवडणूक 2024 ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे इच्छुक मतदारांनी 12D फॉर्म 5 दिवसात भरून द्यायचे। त्यापैकी पात्र मतदारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देतील। ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 85+ वर्षांवरील 59,004 मतदार आहेत, जे मतदार त्यांच्या वृद्धत्व व अपंगत्व यामुळे मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाही, त्यांच्याकरता ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, हा यामागील भारत निवडणूक आयोगाचा उद्देश आहे। अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातील एकूण 18 विधानसभा मतदारसंघात 85 वर्ष व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या 31,186, तर महिला मतदारांची संख्या 27,819 अशी आहे। तर 85 वर्ष व त्याहून अधिक वय असलेल्या एकूण मतदारांची संख्या 59,004 इतकी आहे, अशी माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे।